आषाढी एकादशी विशेष आज बनवूया मोकळी सुटसुटीत आणि अगदी खमंग अशी साबुदाण्याची खिचडी। चला तर मग सुरुवात करूया। हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना आषाढी एकादशी विशेष मोकळी सुटसुटीत होणारी साबुदाण्याची खिचडी बघणार आहे। अगदी कोणीही सहज पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट खिचडी बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे। तर इथे बघा 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे बटाटे बारीक चिरून घातलेले आहेत। आता बटाट्याला लागेल एवढंच मीठ घालून घ्यायचं। झाकण ठेवून मंद आचेवर बटाटा छान आपल्याला वाफलून घ्यायचा आहे। आता बटाटा छान आपला भाजला गेलाय। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरची। साधारण 2 हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे। ती आपल्याला 1 मिनिट या बटाट्याबरोबर छान परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये रात्रभर भिजवून घेतलेले साबुदाणा घालून घ्यायचे आहेत। अगदी मोकळी सुटसुटीत होते, अजिबात गोळा होत नाही, चिकट होत नाही। तुम्ही या पद्धतीने जर साबुदाण्याची खिचडी कराल तर अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी खिचडी तयार होईल। 2 ते 3 मिनिट परतून घेतलं, झाकण ठेवून एकच वाफ काढली 2 मिनिटांची आणि त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घालायची। साधारण 4 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घातली। आता माझ्याकडे हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तयार होतं, मी तेच घातलेलं आहे। पण तुम्हाला जर जाडा भरडा कूट घालायचा असेल तर शेंगदाणे भाजून खलबत्त्यामध्ये तुम्ही ठेचून तो जाडा भरडा कूट यामध्ये घातला तर अजून छान ही खिचडी चवीलाही भन्नाट लागते। आता बघा मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटं सतत हलवत आपल्याला ही खिचडी परतून घ्यायची आहे। तर अगदी हलक्या हाताने खिचडी परतून घ्यायची। बऱ्याच जणांची खिचडी खूप जास्त चिकट होते किंवा त्याचा गोळा होतो, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे ही रेसिपी दाखवली आहे। तुमच्याकडे जिरं चालत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये अर्धा चमचा जिरं घालू शकता। आमच्याकडे जिरं किंवा कोथिंबीर उपवासाला चालत नाही, त्यामुळे आम्ही घालत नाही। तर या पद्धतीने छान 3 ते 4 मिनिटं मी परतून घेतली। तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही। एक दाना दाना पूर्ण खिचडीचा मोकळा झालेला आहे। आमच्या घरामध्ये तर साबुदाण्याची खिचडी प्रचंड सगळ्यांची फेवरेट आहे। दही खिचडी सगळ्यांना खूप आवडते। तर इथे बघा झाकण ठेवलेलं आहे आणि 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर छान वाफवून घ्यायची आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार होते। आहे की नाही? एकदम सोपी रेसिपी आहे। बरं एकदम मऊ लुसलुशीत झाली आहे, त्याचबरोबर अजिबात गोळा झालेली नाही आहे, मोकळी मोकळी झालेली आहे आणि परफेक्ट अशी खमंग साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार आहे। तर आषाढी एकादशी विशेष ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग तुम्हाला ही झटपट तयार होणारी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली साबुदाण्याची खिचडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।